गौरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु चंद्रशेखर बाबा की। अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुरीयं। प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदाम्भोज तेजस्पृदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तेर्देहो क्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। साष्टांग हे करी दंडवत। साष्टांग हे करी दंडवत। संतासी रंजवू चित्तासी अपुलिया। प्रस्तुत दिनाच्या निमित्तानं गेल्या
अनेक वर्षापासून चालत असणारा हा यज्ञ सोहळा वाढवून कमी कमी राहू दे आवाज, पण ते क्लिअर घ्या. वार्षिक स्वरूपाचा हा यज्ञ सोहळा आणि या यज्ञ सोहळ्याचा हा प्रथम दिवस. पहिल्या दिवशी आज यज्ञ सोहळ्याचा प्रारंभ आहे आणि प्रारंभी कथेचा आजचा सुरुवातचा दिवस आहे. यावर्षी वैकुंठवासी सद्गुरु चंद्रशेखर बाबांचं जीवन चरित्र यावर्षी सांगण्याचा योग आहे. सद्गुरु चंद्रशेखर बाबांचं जीवन चरित्र सांगण्याचा सहयोग मला प्राप्त झाला. खऱ्या अर्थानं माझं परम भाग्य आहे. बाबांचं जीवनही आम्ही काही समोरासमोर पाहिलेलं नाही, पण जे बाबांच्या संगतीमध्ये जे राहिलेले साधक असतील त्यांच्याकडून जी कथा श्रवण केली, त्यांचं चरित्र श्रवण केलं, ते चरित्र सद्गुरु चंद्रशेखर बाबांच्या कृपेनं भगवान पांडुरंगाच्या कृपेनं या ठिकाणी तुमच्या समोर सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. संतांचं चरित्र वर्णन केल्यानं, श्रवण केल्यानं मनुष्य जीवनामधील अनंत पातकाचा, अनंत जन्माच्या पातकाचा नाश होतो, असं तुकाराम महाराजांनीही वर्णन केलेलं आहे. तसं संत महात्म्याच्या चिंतनाचं फलित हे भगवंताच्या चिंतनाच्या श्रवणाच्या बरोबरीचं आहे. आणि एवढं मोठं दिव्य पुरुष संत महात्म्याचं जीवन अगदी पवित्रत्वाला प्राप्त झालेलं, त्याचं जर वर्णन आपल्यासारख्याकडून घडत असेल, तसं जर पाहायला गेलं तर तुकाराम महाराज वर्णन करतात. मी सुरुवातीलाच म्हटलं ना, काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. परा पश्यंती, मध्यमा आणि वैखरी 3 प्रकारच्या वाण्या सांगितल्या. त्याच्यातल्या कुठल्याही वाणीनं संत महात्म्याचं वर्णन जर करायचं ठरवलं तर संत महात्म्याचं वर्णन करणं शक्य नाही. एवढा अगाध महिमा संत महात्म्यांचा आहे. आणि अशा संत महात्म्याचं वर्णन आपण करून करून एका वाणीनं, एका मुखानं काय करू शकणार आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कीर्तिवा
काय वर्णन करावं संत महात्म्याचं. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांसारख्यानं म्हणावं की संत महात्म्याचं वर्णन करू शकत नाही मी. कायमी पतित कीर्तिवानो. आता संत महात्म्याचं वर्णन जर तुकाराम महाराजांकडून घडत नसल तर आपल्यासारख्यानं कितीही वर्णन केलं तरी संत महात्म्याचं वर्णन काय होऊ शकणार आहे. पण एक वर्णन करायचं सामर्थ्य जरी आपल्या वाणीमध्ये नसल तरी संत महात्म्याचं वर्णन करण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंताचं संत महात्म्याचं वर्णन ज्याच्याकडून घडत असेल त्याच्या अनंत जन्माच्या पातकाचा नाश होतो हे शास्त्र वर्णन आहे. म्हणून दिव्य पुरुष संत महात्म्यांचं चरित्र शक्य असेल त्यानं सत्य स्वरूपानं त्यांचं वर्णन करायला पाहिजे. वैकुंठवासी सद्गुरु चंद्रशेखर बाबांचं जीवन आपण सगळ्यांनी जवळपास त्यांच्या जीवनाचा प्रसंग अनुभवलेला नाही. क्वचित काही माणसं त्यांच्या संगतीमध्ये राहिलेली आहेत आणि त्याच्यातली जवळपास 80-90% माणसं ही आज हयात सुद्धा नाहीत, जिवंत नाहीत. आणि विशेष स्वरूपाचं महात्म्याचं जीवन किती विग्रही असतं, निरासक्त असतं हे वैकुंठवासी सद्गुरु चंद्रशेखर बाबांकडे बघितल्यानंतर पाहायला मिळतं. जन्म कुठं झाला, त्यांनी वास्तव्य कोणत्या ठिकाणी केलं आणि समाधीचं ठिकाण नेमकं कोणतं आहे. आणि समाधी घेतल्यानंतर अगदी 40-42 वर्षाच्या नंतर या श्री क्षेत्र चोंडी या ठिकाणी आपण त्यांच्या मंदिराची मठाची उभारणी केली. इथलं सुद्धा कार्य वैकुंठवासी सद्गुरु चंद्रशेखर बाबांच्या आशीर्वादानं पूर्णत्वाला गेलेलं आहे. मग एवढं सगळं कार्य झाल्यानंतर आमच्या मनामध्ये एक थोडीशी रुकरुक राहिलेली होती. ज्या बाबांचं चरित्र माहीत नाही त्यांच्या नावानं पैठणला दिंडी चालू केली, पंढरपूरला दिंडी चालू केली, चोंडीला मठ केला आणि त्यांचं चरित्रच आम्हाला माहीत नव्हतं. मग आम्ही त्या चरित्रांचा अभ्यास करायला सुरुवात केली. थोडं जे जे त्यांच्या संगतीत होते त्यांना बाबांचं चरित्र विचारायला चालू केलं. मग असं प्रत्येकाचा थोडा अनुभव संचयित संग्रहित करून 2019च्या यज्ञामध्ये आपण वैकुंठवासी सद्गुरु चंद्रशेखर बाबांच्या जीवनचरित्र पुस्तकाचं ग्रंथाचं प्रकाशन आपण केलेलं आहे. ग्रंथ जरी बाबांचा तयार झाला तरी तो प्रत्येकापर्यंत पोहोचला नाही. म्हणून यावर्षी बाबांची चरित्र कथा आपल्या सगळ्या पुढे सांगण्याचा मानस केला. आणि तो योग बाबांचं चरित्र तसं श्रीवोत प्राध्यापक रामचंद्र आसुरबा तिडके भोगलवाडीकर यांनी त्या चरित्राचं लिखाण केलेलं आहे आणि त्यांचं प्रकाशनही त्यांनीच केलंय. त्या चरित्राच्या आधारे मी वैकुंठवासी सद्गुरु चंद्रशेखर बाबांचं चरित्र तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं जर पाहायला गेलं सामान्य जीवाला सन्मार्ग दाखवण्यासाठी दिव्यपुरुष संत महात्म्याचा अवतार आहे त्यांचं येणं आहे. संत महात्मे इहलोकामध्ये येत असताना कसल्याही प्रकारची आसक्ती न धारण करता सामान्य जीवाचा उद्धार व्हावा ह्या हेतूने या जगामध्ये परावृत्त होतात. हे संत महात्म्याचं जीवन आहे. महाराज वर्णन करतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत महात्म्याचं जीवन
अगदी भगवंतावर आणि काळावर संसारावर सत्ता असणारे संत इहलोकामध्ये मनुष्यासारखं सामान्य रूप धारण करून सामान्य जीवावर परोपकाराची भावना अंतकरणामध्ये धारण करून एक चांगल्या प्रकारचं, आपल्या वाणीनं सांगू शकत नाहीत संताचं कार्य चांगलं आहे का वाईट आहे, आणि माणसाच्या बुद्धीनं संताचं कार्य कधी बरं आहे किंवा वाईट आहे असं कधी माणूस म्हणू शकत नाही. प्रपंचिक माणसानं संताच्या कार्यावर कधी संशयही घ्यायचा नसतो. जर संतांमध्ये संशय दोष पाहिले तर सामान्य जीवाला दोष प्राप्त होतात, हेही शास्त्र वर्णन आहे. पण संताच्या येण्याचं कार्य जर विचार केला, येण्याचं निमित्त जर विचार करायला गेलं तर भगवंतापेक्षाही कर्तृत्वानं अगदी मोठेपणा प्राप्त असणारे संत आहेत. देवाच्या कार्यामध्ये तरी कुठंतरी स्वार्थ दिसत, पण संत महात्म्याच्या पूर्ण चरित्राचा जर विचार केला तर जीवनामध्ये येत किंचितही स्वार्थ दिसत नाही असं संत महात्म्याचं जीवन आहे. आणि मग तो कोण्याही संताचं जीवन पहा, माऊलीचं पहा, ज्ञानोबारायांचं पहा, सद्गुरू भगवान बाबांचं पहा, प्रत्येक संताच्या चरित्राचा जर विचार केला तर संताचं जीवन हे अगदी निष्प्रह, निष्काम आणि अगदी भगवंताशी सर्व कर्म समर्पित करणारा असून अशा पवित्र संत महात्म्यांच्या स्मरणानं आपल्या जीवनातल्या पातकाचा नाश होतो. म्हणून संत महात्म्यांचं जीवन, संत महात्म्याचं चरित्र, संत महात्म्याचं नाम अगदी मुखानं श्रवण करणं हे सामान्य जीवाचं कर्तव्य आहे. बघा, प्रत्येक संताकडे जर पाहायला गेलं, तुकाराम महाराज म्हणतात, बुडते हे जन नदे कवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. का संत महात्मे इहलोकामध्ये अवतीर्ण होत असतात? खरा जर तो अभ्यास बघायला गेलं तर मी तुम्हाला सांगतो, संत महात्म्याचे अवतार या इहलोकामध्ये नसतीनं तर सामान्य मनुष्याला कुठल्याही प्रकारचा संस्कार कधी जीवनामध्ये लागला नसता. म्हणून चांगल्या मार्गाला लावण्यासाठी संत महात्म्याचा अवतार आहे. आणि त्यातली त्यात संताचं जीवन किती पवित्र असतं. देवाचं जसं नाव घेणाऱ्याला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही, तसं दिव्य पुरुष संत महात्म्याचं कोणीही शुद्ध भावनेनं नामस्मरण केलं की त्याला जगामधल्या सर्व सिद्ध्या प्राप्त होतात. हे आपल्या डोळ्यापुढचं उदाहरण आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल देव तुकाराम, पंढरीनाथ भगवान जय, सद्गुरु चंद्रशेखर बाबा जय. बघा, ज्यानं भगवंताचं स्मरण केलं त्याला जसं सर्व मिळतं, तसं संताचं स्मरण करणाऱ्याला, देवाचं स्मरण करणाऱ्याला तरी स्वर्ग प्राप्त होईल, सर्व सुख प्राप्त होतील, मोक्ष प्राप्त होईल. पण देवाचं स्मरण केल्यानं ज्ञान प्राप्त होईल, अंतकरणातले दोष जातील असं कुठं वर्णन नाही. पण संत महात्म्याचं नामस्मरण केलं की माणसाच्या बाह्य स्वरूपामध्ये आणि अंतकरण वृत्तीमध्ये अगदी बदल होतो. हे संत महात्म्याच्या स्मरणाचं फल आहे. बघा, वैकुंठवासी सद्गुरू चंद्रशेखर बाबांचं जीवन, आता आपण एकदम पुढच्या इतिहासापर्यंत पोहोचलोत की समाधी घेतल्यानंतर आज 49 वर्षे यावर्षी पूर्ण झालेत. किती वर्ष झालेत? आणि 49 वर्ष समाधी घेऊन झाल्यानंतर आपण बाबांच्या चरित्राचा अभ्यास करायला चालू केलाय. 49 वर्ष पूर्ण झाले त्या वर्षी. बाबांची 49वी पुण्यतिथी आहे. वैकुंठवासी सद्गुरू चंद्रशेखर बाबांचा जन्म, लक्ष द्या, आपल्याला अगदी महत्वाचं चरित्र आहे.
बाबांवर तुमची सगळ्याची श्रद्धा आहे आणि बाबांचं चरित्र जर कोणी विचारलं तर काही सांगायला आपल्याला काही कळत नाही, ते कुठले होते, कोण होते, कसे होते. तसं संतांचं जीवन हे कुठलं तरी निमित्त लावलेलं आहे. त्यांचं कार्य करण्यासाठी ते कुठल्या ना कुठल्या रूपानं या जगामध्ये येत असतात. सातारा जिल्ह्यामध्ये लक्ष द्या, सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव नावाचं एक अगदी आजच्या परिस्थितीनं अगदी मोठं गाव, आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये एक श्रीमंत घर होतं. देशमुख घराणा, आणि देशमुखाच्या घरामध्ये थोडं शांत राहा, तसं मध्ये मध्ये उठू नका, उठले कालवा करू नका. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु चंद्रशेखर बाबा की जय. सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव नावाचं गाव होतं, आणि त्या कोरेगाव नावाच्या गावामध्ये एक सुंदर देशमुखाचं घर, अगदी श्रीमंत, भयंकर श्रीमंती. त्या काळामध्ये देशमुख हे जागीरदार होते, आणि त्या जागीरदाराच्या घरामध्ये, आता जागीरदार म्हटल्यानंतर कुठल्याही प्रकारची उणीव नव्हती, श्रीमंत घर होतं. 1000-2000 एकर पर्यंत जमीन होती महाराज, मोठी गडी बांधलेली. आणि त्या श्रीमंत घराण्यामध्ये उणीव एवढीच होती की त्या देशमुखाच्या घरामध्ये पंडितराव नावाचं ते देशमुखाचे जागीरदार करीत होते, त्यांचं नाव. आणि ते पंडितराव देशमुख सर्व समृद्धीनं, सर्व गोष्टीनं सदन, कुठल्याही प्रकारची उणीव नाही, पण पोटी काही संतती मुलबाळ होत नव्हतं. लक्ष द्या. मग ज्या वेळेस संतती होत नाही, आता संतती होत नाही, संतती पाहिजे आहे, संततीची गरज आहे. परमार्थाच्या दृष्टीनं, आजच्या लौकिक विचारानं संतती ही अविचारी आहे, पण संतती असणं महत्वाचे. आणि त्यातली त्यात संतती जर चांगल्या प्रकारची असेल, तशी तर संतती चांगल्या प्रकारचीच पाहिजे. पण तुकाराम महाराज म्हणतात, दैव योगानं ऐशे कुळी पुत्र होती, बुडविती पूर्वजा. प्रत्येकाची अपेक्षा असते, मुलगा व्हावा, चांगला व्हावा, धार्मिक असावा, त्याला व्यसन नसावं, त्यानं देवाची सेवा करावी अशी जरी अपेक्षा नसल तरी माणसाला त्याला व्यसन नसावं अशी अपेक्षा असते. महिला मंडळे, पण सगळ्या महिला मंडळीला मी आवर्जून सांगतो, महिला मंडळीला सुद्धा असं वाटतं एखाद्या वेळेस त्यानं खात का नाही, फक्त व्यसन नसायला पाहिजे. काय नसायला पाहिजे? पण त्याला मुळापासूनच तुम्ही अभक्ष भक्षण जर नाही खाऊ दिलं, जन्मतात जर त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली, तर तो कितीही पुढे गेला तरी तो वाईट मार्गाला जाऊ शकणार नाही. हे पांडुरंगाचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. आणि मग खाण्याची सवय जर लागली तर खाण्यामध्ये, पेण्यामध्ये वाईट व्यसनाची, वाईट विषयाची संगत त्याला हळूहळू लागते. मग माणसाला वाटतं निर्व्यसनी असावा, त्यानं चांगला संसार करावा, पण देवाची सेवा करावी अशी कधी अपेक्षा करीत नाहीत. माणूस निर्व्यसनी असल, पण तरी सुद्धा भगवंताच्या सेवेमध्ये जर अखंड नसल, संत सेवेमध्ये नसल, तर त्याचा हा सात्विकपणा जास्त काळ टिकू शकत नाही. हे लक्ष देऊन ऐका. त्याच्यात बदल झाल्याशिवाय राहत नाही कधी ना कधी. पण तो कुठल्या तरी संताच्या संगतीत असल, भगवंताच्या सेवेची आवड असल, नुसता निर्व्यसनी नाही, सेवेमध्ये असेल, तर त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाही.
फक्त संततीची अपेक्षा आहे. आपला विषय प्रत्येकाला संतती हवी असते, त्यातली त्यात श्रीमंताला तर संतती हवी वाटते. पण आता संततीचा असं आहे महाराज, माणसाची जरी इच्छा असली तरी जन्म आणि मरण या दोन गोष्टी भगवंताच्या स्वाधीन आहेत. तुकाराम महाराजांनी उघड सांगितलंय. महाराज म्हणतात, नवसे पुत्र होती मग का करणे लागे पती. नवस सायास केल्यानं संतती होत नाही, हे तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय. नवस करून संतती होत नाही. माणसाचे प्रयत्न असतात, पण प्रयत्न करूनही संतती होण्याची शक्यता नाही आहे. लक्षात घ्या, ते श्रीमंत देशमुखाचं घर आणि त्या देशमुखाच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव नव्हती, पण संतती नसल्यामुळं अगदी उदासीन घर सगळं. आता संतती नसल्यावर घरामध्ये काही समाधान वाटत नाही. दोघच पती पत्नी आणि एवढी मोठी श्रीमंती, संततीसाठी प्रयत्न चालू आहेत. इकडल्या देवाला जा, जो जाणता कोणी सांगल त्याच्याकडे जे म्हणेल ते करायचं. असे प्रयत्न जवळपास 20-30 वर्षापर्यंत केले महाराज, 20-25 वर्षापर्यंत, तरीही संतती होत नाही. मग जे पंडितराव देशमुख होते, अगदी भगवान श्री दत्तात्रयाची भरपूर सेवा करीत होते. हे दत्त उपासक कुटुंब होतं, दत्ताची उपासना करणार. पण ज्या वेळेस 20-25 वर्ष सेवा करून सुद्धा लग्न होऊन संतती होत नाही, त्यावेळेस त्या पंडितराव देशमुखाच्या मनामध्ये अगदी भक्तीविषयी रोष निर्माण झाला आणि घरामध्ये देवपूजा केलेली सुद्धा महाराज त्यांना आवडत नव्हती. मग एवढा द्रोह निर्माण झाला, भयंकर द्रोह. पत्नीला कधी पूजा करू द्यायची नाही, ज्ञानेश्वरीचं वाचन करू द्यायचं नाही, गुरुचरित्राचं पारायण करू द्यायचं नाही. संतती होत नाही म्हणून पत्नीला त्रास द्यायला चालू केला. पंडितरावांची पत्नी सोयराबाई, तिचं नाव, लक्ष द्या चरित्राकडं. सोयराबाई नावाची पत्नी, अगदी त्याही दत्ताची उपासना करणाऱ्या. पतीला आवडत नाही म्हणून रात्रीचं उठून दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये जाऊन सकाळी पत्नी उठायच्या अगोदर स्नान करायचं, दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये जायचं आणि दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये जाऊन सकाळी पूजा करून पती झोपेतून उठायच्या अगोदर परत यायचं. इतकी सगळी उपासना चालू. एक वेळेस मनामध्ये इच्छा झाली आणि भगवान श्री दत्तात्रयाकडे मागणं मागितलं. म्हणले, देवा, आतापर्यंत कधी मागणं मागितलं नाही, पण तुझ्या सेवेलाही अडचण व्हायला लागली. एक काम कर, मी शेवटचं गुरुचरित्राचं पारायण पतीच्या चोरून करते, पण या गुरुचरित्राच्या पारायणाचं तू फळ जर दिलंस तर मी 100% पारायण करेल. माझ्या संतती एक का होईना, माझ्या पोटी संतती असली पाहिजे आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे, म्हणून चोरून गुरुचरित्राचं पारायण सोयराबाईनं चालू केलं. महाराज लक्ष द्या, ज्या वेळेस गुरुचरित्राचं पारायण चालू केलं, 3 दिवसाचं पारायण संपलं आणि 4थ्या दिवशी रात्रीचं गुरुचरित्राचं पारायण. आता पारायण सुद्धा कधी करायचं, पूजा सकाळी उठण्याच्या अगोदर करायचे आणि गुरुचरित्राचं पारायण संध्याकाळी मालक झोपी गेल्यानंतर करायचं. असं हे गुरुचरित्राचं पारायण. गुरुचरित्राचं पारायण झालं की सकाळी स्नान करायचं, दत्तात्रयाची पूजा करायची, दिवसभर वेळ मिळेल त्यावेळी झोप घ्यायची, रात्रीचं चोरून पूजा करायची, सेवा करायची, म्हणून रात्रभर जागं राहायचं. महाराज 3 दिवसाचं पारायण झालं आणि 3 दिवसाचं पारायण झाल्यानंतर रात्रीचं ज्यावेळेस ही माऊली संध्याकाळी झोपी गेल्यानंतर, कुणाचं लेकरू ते पुढे पलीकडे घ्या, प्रभु रामचंद्र भगवान जय. पार्वती पते
शिवा. हर हर महादेव. तिसरा दिवस होता, गुरुवारचा दिवस आहे. आणि रात्रीच्या वेळेस त्या सोयराबाई झोपल्यानंतर, तशी झोप नव्हतीच आहे, पण गुरुचरित्राचं पारायण केलं आणि थोडंसं अंग टाकलं. आता सकाळी लवकर उठून दत्तात्रयाची सेवा करायला जायचंय. तेवढ्यामध्ये रात्रीचं झोप लागलेलीही कळाली नाही, पण भगवे वस्त्र घातलेला कोणीतरी संन्यासी स्वप्नामध्ये आला. एक सेकंदाचं काहीतरी स्वप्न पडलं आणि भगवे वस्त्र घातलेला संन्यासी स्वप्नामध्ये आल्यानंतर तो बोलतोय, ए माय, झोपेतून जागी हो, मी आलोय. भगवे वस्त्र घातलेले आणि स्वप्नामध्ये तो भगवे वस्त्र घातलेला, हातामध्ये कमंडलू आहे, सगळ्या शरीराला विभूती लावलेली, मस्तकावर जटा आहेत. आणि तो जटाधारी तो संन्यासी रात्रीचं जाग करायला चालू केलं स्वप्नामध्ये. आणि स्वप्नामध्ये जाग करून तो बोलतो, ए माय, तुझी इच्छा आहे ना तुझ्या पोटी संतती व्हावी म्हणून? हो, संतती होईल 100%. 1 वर्षाच्या आत तुझी कुस पवित्र होईल. पण मला वचन दे की पहिला झालेला जो मुलगा असेल तो समाजासाठी, भगवान दत्तात्रयासाठी सेवेला म्हणून देशील. लक्ष द्या, पहिला झालेला जो मुलगा होता तो मला देशील असं वचन दे. सोयराबाईंनी स्वप्नामध्येच कसल्याही प्रकारचा विचार न करता पहिला झालेला मुलगा मी भगवान श्री दत्तात्रयाच्या सेवेमध्ये समर्पित करील असा संकल्प सोडला. उठून जाग्या झाल्या. आता जाग झाल्यावर डोळ्यातून अश्रूच्या धारा. स्वप्न सांगावं मालकाला तर मालकाचा काही विश्वास ह्या देवधर्मावर राहिलेला नाही. झोपी गेल्या आणि झोपीमध्ये आणखी त्याचं मनन करायला चालू केलं. देवा, असं जर झालं ना तर पहिला झालेला मुलगा मी 100% दत्तात्रयाला समर्पित केल्याशिवाय राहणार नाही. पण माझी कुस पवित्र व्हावी. पुढं मला संतती नाही झाली तरी चालेल, पण मला संतती व्हायला पाहिजे. झालेली संतती मी दत्तात्रयाला समर्पित करेल असा संकल्प केला. आणि बघता बघता काय झालं तर तिथून पुढे 6 महिन्याच्या नंतर एक सोयराबाईला महाराज दिवस गेले. अगोदर विश्वास नसलेले पंडितराव आता चांगले आनंदित झाले. भगवंताची सेवा करायला चालू केली, अन्नदान करायला चालू केलं, पंक्ती घालायला चालू केल्या, गाणगापूरची दत्तात्रयाची वारी करायला चालू केली. आणि 8-9 महिन्याचा कार्यकाळ गेल्यानंतर 9 महिन्यानंतर सुंदर बाळ महाराज जन्माला आलं. सुंदर नक्षत्रामध्ये मला वाटतं त्याची काही नेमकी तारीख आपल्या इतिहासामध्ये, चरित्रामध्ये दिलेली नाही, कारण चुकीचं छापण्यापेक्षा तारीख माहीतच नाही. आणि पौर्णिमेचा दिवस आहे ज्या दिवशी या बाळाचा जन्म झाला. चंद्र अगदी पूर्ण महाराज आकाशामध्ये भरलेला आहे, सगळीकडे प्रकाश आहे. आणि अशा पवित्र शुभ मुहूर्तावर संतती झाली. महाराज सुंदर मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर अगदी आनंद झाला दोघांनाही. पण स्वप्नामध्ये जे दिलेलं वचन होतं त्याचं स्मरण काही राहिलं नाही. आणि त्या माईलाही वाटलं स्वप्नात वचन दिले खरं, पण स्वप्नातलं वचन खरं होईल असं काही वाटत. कोण मागायला येणार आहे मुलाला? मुलगा झाला. 1 महिन्याभर आनंद आहे. 1 महिन्याच्या ऐवजी 2-3 महिने अगदी आनंदात गेले. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. दोघांनीही देवधर्म करायला चालू केले, अन्नदान करायला चालू केलं. जे मागल ते त्याला काही द्यायचं. आता 2000 एकर जमीन, एवढं मोठं सगळं. आणि मुलाच्या सुखानं अगदी पंडितराव देशमुख सुद्धा अगदी आनंदित झाले होते. एवढा आनंद की आनंद गगनात मावेन असा झाला होता. असं हे आनंदित कुटुंब. याच्यामध्ये 2-3 महिन्याचा कार्यकाळ गेला
आणि 3 महिन्याचा कार्यकाळ गेल्यानंतर एका दिवशी, आणखी तोही गुरुवारचाच दिवस आहे, गुरुवारच्या दिवशी पंडितराव देशमुख कुठेतरी बाहेर गेलेले आहेत आणि ती एकटी माय पाळण्यामध्ये बाळाला टाकलेलं आहे आणि झोका देत होती. तेवढ्यामध्ये स्वप्नामध्ये आलेला संन्यासी दरवाजामध्ये हजर झाला. महाराज लक्ष द्या, जे स्वप्नामध्ये होता, हातामध्ये कमंडलू आहे, एका हातामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, गळ्यामध्ये भरपूर रुद्राक्षाच्या माळा आहेत, मस्तकावर जटा आहे, पूर्ण अंगाला विभूती लावलेली आणि विभूतीचं चर्चन केलेला हा संन्यासी महात्मा येऊन दरवाजामध्ये महाराज हाक मारायला चालू केलं, कोण आहे घरात? भिक्षांदेही. आता स्वप्नामध्ये आलेला महात्मा, आता 8-9 महिन्याचा कार्यकाळ गेला होता, जास्तीचा काळ, तो काही आठवणीत स्मरणात नव्हता. सोयराबाई कुणीतरी संन्यासी दरवाजामध्ये आला, अगदी आनंदानं बाळाला पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळण्यामध्ये टाकून महाराज ही माय हातामध्ये भिक्षेची सामुग्री घेऊन त्या संन्याशाला देण्यासाठी आली. संन्याशाला पाहिलं, ते काही स्मरणात राहिलं नव्हतं, पण संन्याशी भिक्षा घ्यायला लागल्यानंतर त्या कोण होते ते औंढा नागनाथ संस्थानचे वैकुंठवासी सद्गुरू चंद्रशेखर बाबांचे गुरु सिद्धनाथ महाराज, 2-4 शिष्य आहेत बरोबर, आणि भिक्षा झोळीमध्ये टाकायला लागले की हाताला धरलं, हे काय द्यायला लागलीस? महाराज भिक्षा आहे, भिक्षा अन्नाची घेणार नाही, तो मला वचन दिलं होतंस की पहिला होणारा मुलगा तू मला देशील म्हणून. आणि मग शरीर थरथर कापायला लागलं. स्वप्नातल्या शब्दाची, दिलेल्या वचनाची आठवण झाली, हातामधली आणलेली भिक्षा गळून गेली, डोळ्यातून अश्रूच्या धारा गळायला लागल्या आणि सोयराबाईंनी लबाड बोलायला चालू केलं, महाराज मला मुलगाच झाला नाही, आम्हाला संततीच नाही, भरपूर दिवसापासून संतती नाही, आईचं प्रेम फार वेगळं असतं, संततीच नाही, आम्हाला संतती झालेली नाही. महात्म्यानं अंतकरणातला व्याभिचार ओळखला. महाराज ही लबाड सांगते आहे, माय खोटं बोलू नकोस, माझा दिलेला शब्द पूर्ण कर, नाहीतर मला चुकून लबाड बोलून जर ती संतती घरी निघून जर ठेवलीस आणि घरी सांभाळलीस तर मी तुला शाप देतो, ती संतती मी तुझ्या दारातून गेल्यानंतर 1 तासभर सुद्धा जिवंत राहणार नाही. हे ज्या वेळेस त्या महात्म्यानं बोलून दाखवलं, पाय धरले, लोटांगण घातलं, महाराज क्षमा करा, असा शाप देऊ नका, मला संतती झालेली आहे, पण माझ्या मालकाची परवानगी घ्यावी लागल. महात्म्यानं बोलायला चालू केलं, ज्यावेळेस आमच्याकडे मागणं मागितलं होतंस त्यावेळेस काय मालकाची परवानगी घेतली होतीस का? हा भगवान श्री दत्तात्रयाला दिलेला मुलगा आहे, तो मला लवकरात लवकर बाहेर आणून दे, अन्यथा तो जिवंत राहणार नाही. आता धर्म संकट झालं महाराज, एक तर पतिव्रता स्त्री आणि एवढ्या दिवसानं संतती झालेली, आता जर पती आला तर काय सांगावं नेमकं की हे बाळ कुणीकडे आहे म्हणून. मग संतती देत नाही त्यावेळेस सोयराबाईनं सांगितलं, माझे पती येईपर्यंत थांबा, पतीच्या परवानगीनं घेऊन जा. आणि मग 4 संन्यासी आणि ते सिद्धनाथ महाराज घरामध्ये येऊन बसले. महाराज आसन दिलं बसायला आणि बसून पंडितराव देशमुखाची वाट पाहायला लागले. संध्याकाळी 6च्या दरम्यान पंडितराव देशमुख घरामध्ये आले. बघतात तर संन्यासी नमस्कार केला. कुठलेत महाराज? औंढा नागनाथ सिद्धनाथ मठ आहे, तिथले महाराज आहेत, सिद्धनाथ महाराज आहेत आणि त्यांचे 4 संन्यासी शिष्य आहेत. कसं येणं केलं? आणि मग स्वप्नातला सगळा वृत्तांत
सोयराबाईंनी पंडितरावाला सांगितलं, माझ्याकडून वचन गेलं होतं आणि मी स्वप्नामध्ये सांगितलं होतं की मला जर पहिली संतती झाली तर मी भगवान श्री दत्तात्रयाला ती समर्पित करेन. आणि स्वप्नामध्ये जे संन्यासी आले होते ते असेच होते, हेच असं काही सांगता येत नाही, पण ते असेच होते. आणि मी त्यावेळेस संकल्प केलेला होता. दोघं जण महाराज वेगळीकडे गेले. पंडितराव सांगतायत, सोयराबाई तुम्ही हे संकल्प सोडला होता खरं आहे, पण आज सगळ्या परिसरामध्ये माहिती आहे की आपण निपुत्रिक होतो, संतती झाली आणि आणखी ही जर संतती गेली तर पुढं संतती होईल का नाही काय माहीत नाही. पण यांना मुलगा देऊन भागणार नाही. त्यावेळेस सोयराबाईंनी सांगितलं, यांनी असा शाप दिलाय की इथून मी गेल्यानंतर 1 तास सुद्धा ते बाळ जिवंत राहणार नाही. दोघांचा विचार झाला. रात्रीचा मुक्काम झाला. मंदिरामध्ये जाऊन मुक्काम केला आणि सकाळी उठून आणखी सकाळच्या पहारी हे सिद्धनाथ महाराज आले. रात्रभर विचार केला दोघांनी. पती पत्नीचा विचार झाला. आता निष्ठा नव्हती पण गेलेला शब्द होता आणि नाही दिलं तर जिवंत राहणार नाही हे भय मनामध्ये असल्यामुळं सकाळी जड अंतकरणानं दोघांनीही ते 2-3 महिन्याचं बाळ महाराज त्या सिद्धनाथ महाराजांच्या झोळीमध्ये समर्पित केलं. बाळ झोळीमध्ये समर्पित केल्यानंतर त्या लहान बाळाला घेऊन सिद्धनाथ महाराज औंढ्याला त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. औंढ्यामध्ये आगमन झाल्यानंतर त्याला गाईचं आश्रमातलं दूध पाजून महाराज लहानाचं मोठं करायला चालू केलं. दूध पाजायचं गाईचं. आणि मग वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी, अगदी वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्याचं नामकरण करण्यात आलं. चंद्रशेखर असं पौर्णिमेच्या पूर्ण मुहूर्तावर जन्माला आलेलं बाळ होतं, म्हणून चंद्रशेखर असं नामकरण करण्यात आलं. पहिल्यापासून जन्माला आल्यापासून काही लक्षणं भगवान शंकरासारखी शरीरावर दिसत होती. हे जाणून सिद्धनाथ महाराजांनी चंद्रशेखर असं नामकरण करण्यात आलं. तर चंद्रशेखर नावाचा जर अर्थ जर बघायला गेलं तर चंद्र ज्याच्या भाळामध्ये आहे अशा भगवान शंकराचं एक वेगळं नाव आहे. तर चंद्रशेखर हे शंकराचं नाव आहे. आणि बाबांचं चरित्र ज्यांनी ज्यांनी ऐकलंय त्यांना माहीत आहे. ज्यांनी ज्यांनी दुसऱ्याकडून ऐकलं असेल त्यांनाही माहीत आहे की बाबांची अवतार दत्तात्रयाच्या कृपेनं, पण भक्ती अखंड भगवान शंकराची होती, भरपूर भक्ती. या बाळाला मोठं करायला चालू केलं. सिद्धनाथ महाराजांकडे भरपूर शिष्य परिवार होता आणि लहानाचं मोठं करायला चालू केलं. महाराज गाईचं दूध पाजावं. इकडं पाठीमागं जन्माला इतक्या दिवसानं आलेला मुलगा इतका सुंदर होता आणि तो अचानक गेल्यामुळं हे दोघंही पती पत्नी अंतकरणापासून खचून गेले. अन्न पाणी सोडून दिलं आणि अगदी 1-2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अगोदर सोयराबाईचं निधन झालं आणि पाठीमागून पंडितराव, पत्नी मेल्याचा आणि मुलगा गेल्याचा वियोग सहन झाला नाही आणि दोघंही पती पत्नी महाराज 1-2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये दोघांचं देहावसान झालं. इकडं सिद्धनाथ महाराजांनी चंद्रशेखर नावाच्या बाळाला लहानाचं मोठं करायला चालू केलं. महाराज सुरुवातीपासूनच आता औंढ्याच्या आश्रमामध्ये असल्यामुळं एक तर संत महात्म्याचा अवतार असतात ना, त्यांना ज्ञान किती आहे किंवा कसं ज्ञान आहे हे सांगायची गरज नाही. ते ज्ञान घेऊनच आलेले असतात. अगोदर सांगतायत आलो याची कारण अशी, त्यांचं कारण आणि कार्य तिथून ठरलेलं आहे. मग त्यांना इथं आल्यानंतर ज्ञानाची गरज नाही, पण तरी सुद्धा गुरुच्या मुखातून ज्ञान श्रवण करावं म्हणून लहानपणापासून वेदाचं, गीतेचं, रामायणाचं अध्ययन चालू केलं. आणि अगदी कमी काळामध्ये वयाच्या 10-12 वर्षापर्यंत पूर्ण अध्ययन महाराज सद्गुरू चंद्रशेखर बाबांकडून पूर्ण ग्रंथाचं अध्ययन पाठांतर होऊन गेलं. ज्ञान असतं संताकडे. ज्ञानोबाराय म्हणतात ना, तो चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, एर माणूस पण ते भांब लौकिका माझे. संत महात्म्याचं जीवन जसं ज्ञानोबारायांना उपजतात ज्ञान होतं, जन्माला आल्यानंतर ज्ञान,
सामान्य जीवाला ज्ञानासाठी प्रयत्न करावे लागतात, साधना करावे लागतात, पण संत महात्म्याकडे ते ज्ञान भगवंताकडून अगदी जन्मजात प्राप्त असल्यामुळं त्यांना ज्ञानाची एवढी आवश्यकता नाही. पण कल्पना करा, आणि तुम्हाला सगळ्याला तो विचार माहीत आहे, वारकरी संप्रदायामध्ये गुरु परंपरेला, गुरुनिष्ठेला, गुरुसेवेला आणि गुरुकडून प्राप्त झालेल्या ज्ञानाला अगदी महत्त्व आहे. माणसानं जीवनामध्ये परमार्थामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर गुरु असावा, आणि गुरु नुसता असावा नाही तर गुरु श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असावा. गुरु असा असावा, ब्रह्मावर निष्ठा असणारा असावा, वेदाचं तत्व जाणणारा असावा, कुणाविषयी अंतःकरणात भेदभावना नसलेला गुरु असावा. आणि त्या गुरुविषयी शिष्याच्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम पाहिजे. किती प्रेम तर शास्त्र वर्णन करतं, आईपेक्षा, बापापेक्षा, पत्नीपेक्षा, स्वतःच्या मुलापेक्षा, जवळ असलेल्या धनापेक्षा, स्वतःच्या शरीरापेक्षा जवळचा आहे प्राण, स्वतःच्या प्राणापेक्षाही प्रेम गुरुवर असायला पाहिजे. जाणत्यानं, जो जाणता असतो त्यानं आपल्यापेक्षा कधीही गुरुला कमी समजायचं नाही, बरोबरीचं समजायचं नाही. हे शिष्याचं चांगलं लक्षण आहे. आणि अशा प्रकारचे वर्म जर शिष्यानं सांभाळले तर अगदी कमी काळामध्ये त्याला ज्ञानार्जन झाल्याशिवाय राहत नाही. हे विचार सागरातलं वर्णन आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु चंद्रशेखर बाबा की जय. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. 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 मनमोहन मुरलीवाला. प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान पार्वती पते शिव हर 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 महादेव सद्गुरु चंद्रशेखर बाबा की जय। संताचं जीवन हे अगदी ज्ञानानं भरभरलेलं असतं, पण तरी सुद्धा जसं प्रभू रामचंद्राला ज्ञानाची अभ्यासाची गरज नसते, नाहीच आहे, पण तरी सुद्धा वशिष्ठ ऋषींना गुरु मानून जगाच्या मालकानं वशिष्ठ ऋषींची सेवा केली। तसं माणसानं नुसतं गुरु करणं महत्वाचं नाही, गुरुची सेवा घडणं महत्वाचं आहे। कोणती ना कोणती सेवा प्रत्येकाकडून सद्गुरूची घडायला पाहिजे, कारण भगवंताच्या सेवेपेक्षा गुरुच्या सेवेचं महत्व अगदी मोठं आहे आणि ते घडायला पाहिजे। महाराज म्हणतात, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम। देवापेक्षा संत सेवेचं महत्व मोठं आहे। एक वेळेस देवाची सेवा नाही केली तरी चालेल, पण संताची सेवा प्रत्येकाकडून घडायला पाहिजे। आणि संत म्हणजे कोण आहेत? तर संत म्हणजेच गुरु आहेत, संतच गुरु आहेत। महाराज म्हणतात तर ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरी उतरी पैल पारू भवनदीचा। संत जरी आपल्याजवळ नसतील तरी त्यांच्या ज्ञानेश्वरीची सेवा करणं ही ज्ञानोबारायांची सेवा आहे।
तुकाराम महाराजांच्या गात्याची सेवा करणं ही गात्याची सेवा आहे, तुकाराम महाराजांची सेवा. ज्ञानोबारायांच्या हरिपाठाचं वाचन करणं ही त्यांची सेवा आहे. अशी संत सेवा प्रत्येकाकडून घडायला पाहिजे. सेवा काय असते तर संत महात्म्याचं जे अनुकरण आचरण असेल त्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करणं ही संताची शारीरिक स्वरूपाची केलेली सेवा आहे. त्यांनी सांगितलेल्या वचनाच्या परामृताचं सेवन करून त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणं, तसं आचरण करणं. तुका मने शेष सेविना आवडी, 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 तुका मने शेष सेविना आवडी. वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सका, तेची माझे हित करीती सका. वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित ही संत महात्म्याची सेवा आहे. तुका म्हणे शेष सेवी न आवडी, वचन न मोडी बोलिले ते. जसं संत महात्मे सांगितलेत, आपल्या जवळ त्यांचं जसं ज्ञान पोहोचलं असेल, त्यांनी बोललेल्या वचनातून बाजूला व्हायचं नाही. हे संत महात्म्याची एक प्रकारची सेवा आहे. आणि अशी सेवा प्रत्येकाकडून घडणं अपेक्षित आहे. तसं सर्व संतांची जरी नाही घडली तरी जे गुरु असतील, गुरुची सेवा तर प्रत्येकाकडून घडली पाहिजे. थोडी थोडी जेवढी असेल तेवढी प्रत्येकाकडून घडली पाहिजे सेवा. सद्गुरु चंद्रशेखर बाबांचं जीवन औंड्याला गेल्यानंतर लहानाचं मोठं व्हायला चालू झाले. आई नाही, बापाची ओळख नाही, नाव माहीत नाही, गाव माहीत नाही. कारण 2-3 महिन्याचं अगदी कमी वय होतं त्यावेळेस या सिद्धनाथ महाराजांनी बाबांना आणलं होतं. काहीच ओळख नाही कशाची. बस बस तिथंच बस. पासून आता ज्याच्यावर आईचे कुठले संस्कारच नव्हते, पहिल्यापासून गुरुच्या सहवासामध्ये आणि एवढ्या लहानपणापासून गुरुचे संस्कार प्राप्त झाल्यामुळं सद्गुरु चंद्रशेखर बाबांचं जीवन अगदी ज्ञानानं भरभरून गेलेलं होतं. आणि नुसतं ज्ञान नव्हतं, ज्ञान असणं, पण ज्ञानाला जर वैराग्याची जोड असेल तर आणखी ज्ञान शोभून दिसतं. महाराज म्हणतात ना, ज्ञानाग्नी संपर्के कडसलेनी विवेके, पद आले परिपाके आमोदासे. ज्ञान हे पवित्र आहे, पण ज्ञानाला जर वैराग्याची विवेकाची जर जोड नसेल
तर कितीही ज्ञान असलं तरी त्या ज्ञानाला किंमत नाही. आणि सद्गुरू चंद्रशेखर बाबांच्या जीवनामध्ये अगदी कमी वयापासून वैराग्य एकदम भरलेलं होतं. ज्यावेळेस गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु दीक्षा देण्याचा कार्यक्रम औंढा नागनाथच्या सिद्धनाथ मठावर चालू होता. 8 वर्षाचं सद्गुरू चंद्रशेखर बाबांचं वय असन त्यावेळेस तो गुरु दीक्षा देण्याचा कार्यक्रम पहिला गळ्यामध्ये जानवं बांधतायत आणि गुरुकडून दीक्षा देण्याचा कार्यक्रम चालू आहे. बाकीचे दीक्षा घेतलेले शिष्य मंडळी अगदी गुरुसेवेनं कृतार्थ होऊन जात होते. हे 8 वर्षाच्या ज्यावेळेस चंद्रशेखर बाळानं पाहिलं त्यावेळेस सिद्धनाथ महाराजांच्या जवळ जाऊन इच्छा मनातली प्रगट केली की बाबा तुम्ही बाकीच्यांना दीक्षा द्यायला लागलात, माझ्यावर भरपूर प्रेम आहे, तुम्ही मलाही दीक्षा द्या. सिद्धनाथ महाराजांनी सांगितलं बाळ तुझं एकदम लहान वय आहे आणखी, आणि एवढ्या लवकर संन्यासाची दीक्षा देणं एवढं सोपं नाही. 8 वर्षाला वय होऊ दे, लग्नाचं वय पुढं निघून गेल्यानंतर मी दीक्षा देत असतो, एवढ्या लवकर दीक्षा देत नाही. सद्गुरू चंद्रशेखर बाबांनी सिद्धनाथ महाराजांच्या पायाला हात लावला आणि संकल्प केला बाबा तुमची कृपा जोपर्यंत आहे तोपर्यंत, आज 8 वर्षाची घेतलेली शपथ केलेला संकल्प, जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत या संन्यासवाला किंवा ह्या संन्यासाला कलंक लागू देणार नाही, मी शपथ घेतो, मला तुम्ही दीक्षा द्या. आजची आज मला दीक्षा पाहिजे, कारण दीक्षा घेऊन गेलेला प्रत्येक शिष्य कृतार्थ होऊन जातोय आणि मी एकदा एवढा संगतीत राहून सुद्धा मला जर दीक्षा नसेल, मला आजच दीक्षा पाहिजे. वयाच्या 8व्या वर्षी सद्गुरू चंद्रशेखर बाबांना संन्यासाची दीक्षा दिली महाराज. सिद्धनाथ महाराजांनी 8 वर्षापासून भगवे वस्त्र परिधान केले आणि हळूहळू महाराज या दत्त संप्रदायाची ध्वजा खांद्यावर घेऊन भक्ती मार्गाचा विस्तार करायला चालू केला. मग गाणगापुराच्या ठिकाणी जावं, वय 12-14 वर्षाचं झालं तेव्हापासून गुरुजींच्या संगतीमध्ये पायी गाणगापूरची यात्रा करायची. तिथून कोल्हापूरच्या लक्ष्मीला यायचं, लक्ष्मीहून परत औंढ्या नागनाथला चलत जायचं. एवढंच नाही तर 14 वर्ष पूर्ण होत असताना सद्गुरू चंद्रशेखर बाबा महाराजांनी औंढा नागनाथ ती काशी पायीची पदयात्रा केली. महाराज पायी काशीपर्यंत प्रवास केला. ज्या वेळेस काशीला गेले, एक 14-15 वर्षाचं त्यावेळेस वय असेल, सिद्धनाथ महाराजांना अचानक काशीमध्ये आजार झाला आणि वयाच्या बाबांच्या 15व्या वर्षी काशीला गेल्यानंतर गुरुजींचं सिद्धनाथ महाराजांचं देहावसान झालं. महाराज कुणी बरोबर नाही, 2 जणच काशी पदयात्रेला चलत गेलेले आणि काशीमध्ये गेल्यानंतर गुरुचं देहावसान झालं. घाबरून गेले, आता परत कसं जायचं. पूर्ण उत्तर क्रिया त्या ठिकाणी पार पाडली आणि सद्गुरू चंद्रशेखर बाबा परत आणखी येताना काशीमध्ये 1 वर्ष वास्तव्य केलं आणि औंढा नागनाथच्या ठिकाणी त्यांचं येणं झालं. इकडं सर्व शिष्य मंडळींना बातमी कळवली की सिद्धनाथ महाराजांचा औंढ्याच्या ठिकाणी देहावसान झालेला आहे. आणि मग काशीच्या ठिकाणी औंढ्यातल्या परिसरातली सर्व शिष्य मंडळी जमा झाली. आता काय करायचं, एवढा मोठा आहे. आज सुद्धा जर पाहायला गेलं तर त्याला 1,500-2 हजार एकर जमिनीची प्रॉपर्टी, एवढा मोठा आहे. त्या काळामध्ये एवढी श्रीमंती होती त्या मठाची. सद्गुरू चंद्रशेखर बाबांनी जी बाईला आमच्या आजीला सांगितलेलं होतं, मातोश्री कलावतीबाई चौरे यांना, बाईनं आम्हाला सांगायचं, बाबा सांगत होते आल्यानंतर की सिद्धनाथ औंढ्याच्या मठावर जे पाणी प्यायला जी भांडी होती ती बरीचशी भांडी सोन्याची होती त्या काळामध्ये, इतकी श्रीमंती. आणि 200 गायी असायच्या, त्याचं दिवसातून 3-3 वेळेस दूध काढावं लागायचं. भरपूर जमीन आणि एवढी प्रॉपर्टी होती, एवढं मोठं देवस्थान. आणि त्या देवस्थानचे महंत त्यांचं देहावसान झालं. त्यावेळेस सगळ्या शिष्य मंडळींनी सद्गुरू चंद्रशेखर बाबांवर अगदी 16-17 वर्षाच्या कमी वयाच्या काळामध्ये सगळ्यांनी ठरवलं की चंद्रशेखर सारखा या
महाराजांच्या शिष्यमंडळीमध्ये दुसरा कोणी शिष्य नाही, म्हणून इथून पुढची या देवस्थानची संस्थांची पूर्ण जिम्मेदारी चंद्रशेखर बाबांवर असेल. चंद्रशेखर नावाच्या या 16 वर्षाच्या अगदी ज्ञानानं पवित्र झालेल्या या महात्म्यावर वयाच्या 16व्या वर्षी औंढ्या नागनाथच्या संस्थांच्या मठाची जिम्मेदारी पडली. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. एवढ्या कमी वयामध्ये आणि कमी वेळेमध्ये एवढा मोठा व्याप लागला. चंद्रशेखर बाबांनी चांगल्या सिद्धनाथ महाराजांवर निष्ठा होती. हळूहळू हळूहळू जसं जमल तसं कार्य करायला चालू केलं. अगदी तारुण्याचं वय आहे आणि याच्यामध्ये गावातील काही लोकांना संपत्तीचा मोह जडला. महाराज त्यांनी विचार केला, लक्ष द्या. मठाचे पहिले जे जुने महंत होते तिथं गेले आणि आता हा नवीन कुणीतरी पोरगा या गादीवर आणून बसवलाय. गावातल्या गावात लोकांच्या मनामध्ये कुबुद्धी विचार निर्माण झाले, वाईट विचार आले आणि त्याने असा विचार केला की मठावरचे सर्व संन्यासी जे कोणी असतील त्यांना जर हाकलून मारून जर काढून दिलं तर ही सगळी संपत्ती आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. जे जे निर्धन लोक होते, वाईट विचाराचे लोक होते, त्याने असा संकल्प केला. आणि मग असा काहीतरी विचार मग एका मागून एक चंद्रशेखर बाबा गादीवर बसल्यानंतर संकट यायला चालू झाली. पण ज्याचं जीवन निर्मळ असतं ना, त्याच्यावर कितीही संकट जरी आली तरी ती संकट कधी महाराज त्या महात्म्याचं जीवन मलिन करू शकत नाहीत. जसं आपण गंगेमध्ये कितीही घाण टाकली तरी गंगा अगदी पहिल्या पुरामध्ये जगामधली सगळी घाण निघून समुद्रामध्ये टाकते. कुठं? आणि पाठीमागून येणाऱ्या पाण्यामध्ये घाणीचा थोडाही लवलेश दिसत नाही. तसं संत महात्म्याचं जीवन अगदी गंगेच्या पाण्यासारखं असतं. आहेच आहे, शास्त्रप्रमाणे संत महात्म्याने वर्णन केलेलं आहे. शुद्ध जीवन आहे संत महात्म्याचं. पण सर्वांग निर्मळ, 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 सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगाजळ, चित्त जैसे गंगाजल, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. चित्त जैसे गंगाजळ, चित्त जैसे सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. संताचं जीवन कसं आहे बघा. तुकाराम महाराज वर्णन करतात, संताची सर्व अंग निर्मळ असतात. संताची सर्व अंग निर्मळ असल्यामुळं तर भगवान परमात्मा संत महात्म्याच्या ठिकाणी वास्तव्य करतो. कारण निर्मळ हे काया अधिष्ठान. एकही अंग जर अशुद्ध असेल तर देव त्या ठिकाणी वास्तव्य करू शकत नाही. सर्व अंग ज्याची निर्मळ आहेत देव त्याच्याजवळ वास्तव्य करीत असतो महाराज. आणि संत महात्म्याच्या पाठीमागं तुम्ही प्रत्येकाचं चरित्र ऐकून आहे. ज्याचं जीवन भगवंताशी
लीन होण्यासाठी, समर्पित होण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न असतात. अशाला नाना प्रकारच्या अडचणी येण्याचा प्रयत्न करतात. पण ज्याची दृष्टी अगदी भगवंताकडे असते त्याला अशा छोट्या मोठ्या अडचणी आल्यानं काही होत नाही महाराज. पण अडचणी आणण्याचा प्रयत्न करायला चालू झालं. नवीन गादी सांभाळली. चंद्रशेखर बाबांनी मनामध्ये चांगला संकल्प केला होता की या देवस्थानचा चांगला विकास करू, चांगलं मंदिर बांधू सिद्धनाथ महाराजांचं. एक 400-500 भगव्या कपड्यावाले संन्यासी तिथं राहायला होते. 1-2 नाही, किती जण? 500 लोक भगव्या कपड्यावाले. एक संन्यासी नव्हते तिथं. किती? 500 संन्याशाचा मेळा असायचा. आणि ज्या वेळेस महाशिवरात्रीचा पर्वकाळ असायचा त्यावेळेस तर त्या सिद्धनाथ महाराजांची सर्व शिष्य मंडळी कुंभमेळा भरल्यासारखे भगवे कपडेवाले त्या ठिकाणी असायचे महाराज. आणि मग संपत्तीचा मोह लोकांना निर्माण झाला. आणि मग हळूहळू काहीतरी अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. काय केल्यानं नेमकं इथले संन्यासी निघून जातील, गाव सगळं यांच्या विरोधात जाईल असा विचार केला. आणि एक वेळेस सद्गुरु चंद्रशेखर बाबांचे त्या वयाचे जे गुरुबंधू होते ते एक वेळेस गंगेच्या स्नानाला गेल्यानंतर, लक्ष द्या, गंगेच्या स्नानाला गेल्यानंतर एका महिलेला बोलावून घेतलं. तिला काही पैसे दिले आणि गावातील काही कुटील लोकांनी सांगितलं की गंगेला स्नानाला आल्यानंतर जे संन्यासी महाराज गंगेवर येतात त्यांच्यावर काहीतरी करून नेमकं असं कर की गावातील सगळ्या लोकांनी त्या संन्याशाला मारलं पाहिजे. असं कर. ज्या वेळेस बाबांना सोडून दुसरे 2-4 संन्यासी स्नानाला आले होते, चंद्रशेखर बाबा त्याच्यामध्ये नव्हते. संन्यासी स्नानाला आल्यानंतर एका महिलेनं स्वतःची कपडे स्वतः फाडली आणि एका संन्याशाच्या अंगाला भर दिवसा महाराज दुपारच्या वेळेमध्ये जाऊन मिठी मारली आणि स्वतः रडायला चालू केलं. ही बातमी सगळ्या गावामध्ये तिनंच जाऊन सांगितली. जे 4 जण होते ते पळत आले चंद्रशेखर बाबांकडे. बाबा, फार मोठा अन्याय घडला. एका स्त्रीनं स्वतःचे कपडे हातानं पाडून आमच्या अंगाला मिठी मारले आणि तिनं कपडे आम्ही फाडले, आमच्यावर वाईट अभिलाषा केली असा आळ घेतला. त्यावेळेस सगळे 200-250 संन्यासी एकत्रित जमा झाले आणि मग विचार चालू केला की आता काय करायचं. इकडं गावामध्ये बैठक झाली. आता सगळे जे हे कुटील लोक होते, दुष्ट होते, त्यांनी विचार केला, म्हणजे सकाळ झाल्यानंतर जायचं पहाटे आणि मठावरचे जेवढे संन्यासी असतील त्या संन्याशाला एकालाही जिवंत ठेवायचं नाही आणि सगळी संपत्ती असेल ते आपण हडप करायचे असा त्यांच्या मनातला विचार. मग ज्या वेळेस आता हे संत महात्म्याला, तर चंद्रशेखर बाबांचं जीवन ज्ञानोबारायांच्या उक्तीप्रमाणे तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जा. लक्ष द्या. ज्या वेळेस गावातील लोकांची अशी मनस्थिती बघितली, 20-25-30 वर्षाचं चंद्रशेखर बाबांचं वय असेल, सगळ्याला जमा केलं आणि बाबांनी सांगितलं, अरे बाबा हो, या लोकांच्या मनामध्ये संपत्तीविषयी वाईट मोह यायला लागलाय. पण संपत्तीची संन्याशाला काही गरज नसतीच आहे. काय गरज आहे संपत्तीची? यांच्या मनामध्ये संपत्ती आहे, पण यांच्या हे लक्षात नाही की मठावर राहणाऱ्या संन्याशाच्या मनामध्ये कुणाच्याही संपत्तीचा आस किंवा इच्छा, आसक्ती नाही. मग आपण एक करायचं, ते पहाटे येऊन सगळेजण आपल्याला मारण्याचा विचार करतायत. तुम्हाला सगळ्याला मी सूचना देतो, या सकाळ होण्याच्या अगोदर मठावर एकानंही थांबायचं नाही. प्रत्येकानं वेगळा वेगळा मार्ग धरायचा आणि वेगळ्या वेगळ्या मार्गाने जिकडं आपली आपली सोय असेल त्या ठिकाणी जायचं. पण एक मात्र सांभाळायचं की ज्या ज्या भागामध्ये जाताल तिथं प्रत्येक समाजाला चांगल्या प्रकारची दिशा देण्याचं, भक्ती मार्गाचं सगळ्यांनी कार्य करायचं. त्यावेळेस सर्व शिष्य मंडळी, जी मित्रमंडळी होती, गुरुबंधू होती, ते बाबांना विनंती करायला लागले, आम्हाला तुमच्या सोबत येऊ द्या. त्यावेळेस चंद्रशेखर बाबांनी सगळ्यांना सूचना दिल्या, दोघांनी कुणी सोबत जायचं नाही, प्रत्येकानं एक जणांना जायचं
आणि जिथं जाताल तिथं सुद्धा चांगल्या प्रकारचं कार्य करायचं. जसं चंदन कितीही झाडामध्ये असला तर त्याचा सुगंध सगळ्या डोंगराला प्राप्त होत असतो, तशा प्रकारचं कार्य जर संन्याशाकडून साधूकडून घडलं तर त्याचं जीवन पवित्र असतं, अन्यथा त्याच्या जीवनाला पवित्रता प्राप्त होत नाही. अशा सगळ्यांना सूचना दिल्या. रात्रीचं सगळ्यांनी जेवण एकत्रित केलं आणि त्या मठावरची अगदी कसलीच वस्तू कुणी न घेता सकाळ होण्याच्या अगोदर 200-250 संन्याशांनी महाराज ते सिद्धनाथ मठ सोडला. एकही राहिलं नाही. गायी ओरडत होत्या पाठीमागं, सगळे भगव्या कपड्यावाल्यांनी मठ सोडला आणि सगळे संन्यासी निघून गेले. सकाळी गावातील लोक आले आणि आल्यानंतर बघतात तर मठावर आश्रमावर कुणीच नाही, एकही माणूस नाही, नाही कुणीच, एकही साधू नाही. खरं पण साधूनं अंगावर घातलेल्या मठाच्या संपत्तीतल्या जोहळ्या सुद्धा तिथंच अडकून ठेवल्या होत्या, हे लक्षात ठेवा. त्याच्यातलं काहीच नेलं नव्हतं, काहीच नाही. जे हातामध्ये जे कमंडलू मागायचे असते तेही तिथंच ठेवून दिले. आणि एवढ्या सर्वस्वाचा त्याग करून सद्गुरू चंद्रशेखर बाबा परिभ्रमणासाठी निघाले. महाराज औंढ्यामधून निघाल्यानंतर किती दिवस लागले काही माहीत नाही, पण आजपासून 48 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अगदी अचानक सद्गुरू चंद्रशेखर बाबांचा चेहरा अगदी उदासीन झालेला. मस्तकावर जटा आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे, एका हातामध्ये कमंडलू आहे, झोळे आहे, आणि रस्त्याने एक दिवस भिक्षा मागावी, त्याचं जेवण करावं स्वतः तयार करून. प्रत्येक गावामध्ये एक मुक्काम करीत 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 एक 48-49 वर्षाच्या पाठीमागं, म्हणजे समाधी घेतली त्याच्या अगोदर कितीतरी वर्षानं, मला वाटतं नागझरीला 40 वर्ष वास्तव्य झालं आणि आता 40 वर्ष समाधी घेऊन झालेत. म्हणजे 80 वर्षाच्या कार्यकाळाच्या अगोदर सद्गुरू चंद्रशेखर बाबांचं अचानक नागझरी या ठिकाणी महाराज आगमन झालं. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरू चंद्रशेखर बाबा की जय. अचानक आगमन झालं, रस्त्याने कुठेही न रमता. आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला तर संत महात्म्याची भेट कुणाला घडावी कुणाला घडू नये, इच्छा तर प्रत्येकाची असती, पण ते काहीतरी अनंत जन्मीचं पुण्य लागतं, त्यावेळेस संत महात्म्याचं येणं घडतं, भेट घडते. महाराज म्हणतात, कोण पुण्य कोणा गाठी, ज्यासी ऐशियाची भेटी, जी हरी धरिला म्हणे, दिले संसाराचे पाणी. अशाची भेट होणं शक्य नाही. त्या संत महात्म्यांचं येणं फार अगदी महत्त्वाचं असतं. आता संताची भेट आपण खऱ्या अर्थानं दुर्भाग्यित की आपण कुठल्याच संताच्या सहवासामध्ये संगतीमध्ये आपल्याला लाभ प्राप्त झाला नाही. मग त्या काळामध्ये चलत चलत माणसं अज्ञानी होते, भजन कीर्तनाचं ज्ञान नव्हतं, परमार्थाची दिशा नव्हती. कोण असेल साधू, कसा साधू आहे काही माहीत नाही. अचानक आगमन. ज्या ठिकाणी आज कोणी बघितलं असेल तर विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे नागझरी या ठिकाणी, जुनं पुरातन मंदिर आहे ते 1000 वर्षाच्या अगोदरचं. आणि त्या मंदिराच्या शेजारी खाली एक मोठा दरा आहे आणि त्या दरीमध्ये अगदी दुपारची वेळ आणि दुपारच्या वेळे उन्हासारखं महाराज सूर्यासारखं तेज चमकणारा हा महात्मा, याचं आगमन महाराज त्या दऱ्यामध्ये झालं. कुठून आले काही माहीत नाही, विचारही नाही, ओळखलं नाही. आणि मग अचानक आगमन झाल्यानंतर तिथं काही जोडपे राहत होते, 2-3 कुटुंब वास्तव्याला होते. आणि त्या कुटुंबाचं वास्तव्य असताना कुणाच्या जवळ जाऊन कुणाला अचानक बोलू नये म्हणून एक दगडाची शिळा ठेवलेली होती दारामध्ये, कोठ्याच्या दारात. आणि त्या दाराच्या दगडाच्या शिळेवर सद्गुरू चंद्रशेखर बाबा येऊन बसले. महाराज एक 30-35 वर्षाचा अगदी तरुण वय, हातामध्ये त्रिशूळ आहे, मस्तकावर जटा आहेत. आणि त्या महात्म्याचं आगमन त्या शिळेवर झाल्यानंतर मध्ये कोठ्यामध्ये वैकुंठवाशी कलावतीबाई चौरे यांचं काहीतरी घरकाम चालू होतं, मालक घरी नव्हते. आणि मग ज्या वेळेस कुणीतरी भगव्या कपड्यावाला साधू दारामध्ये आलेला बघितला, थोडं आश्चर्य वाटलं. हे येण्याचा रस्ता बी नाही
कुठल्या रस्त्यावरही घर नाही. हे अचानक येणं कसं घडलं असेल काही माहीत नाही, पण संत महात्म्याचं येणं मी अगोदरच सांगितलं की अनंत जन्मीची काहीतरी पुण्याई जर असल तर संत तशा अंतकरणाच्या माणसाला आपण जाण्याची गरज नाही, ते शोधित येत असतात. देवही शोधित येतो आणि संतही शोधित येतात. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. देव आणि संत अंतकरण शुद्ध असल तर तशा साधकाला शोधित येत असतात. आणि मग अशामध्ये सद्गुरू चंद्रशेखर बाबांचं आगमन झालं. आगमन झाल्यानंतर ओळख नाही, काही नाही. त्या माऊलीनं पाहिलं आणि पाहिल्यानंतर दरवाजामध्ये आल्यानंतर विचारलं, कोण आहे तुम्ही, कुठून आला? त्यावेळेस त्या महात्म्यानं अगदी नम्र भावनेनं बोलायला चालू केलं. चंद्रशेखर माझं नाव आहे, औंढ्या नागनाथच्या मठावरून मी आलो. आणि औंढ्या नागनाथच्या मठावरून मी फिरत फिरत त्या ठिकाणी थोडं असं झाल्यामुळं परिभ्रमणासाठी, पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघलो. इथं थोडं ठिकाण बरं वाटलं, बोलू नका, ठिकाण बरं वाटलं, मुक्कामाला राहण्याची इच्छा आहे. पाणी आणून दिलं आणि पाणी आणून दिल्यानंतर मुक्कामाची ज्यावेळेस इच्छा केली त्यावेळेस बाईनं सांगितलं, म्हणले मी पतिव्रता स्त्री, सासूरवाशीने मालक आहे, आणि तुमच्यासारख्या या वयातल्या साधूला मी जर माझ्या इच्छेनं इथं मुक्कामाला राहा म्हणून जर सांगितलं तर माझ्या मालकाची जर इच्छा नसेल तर फार वेगळं होईल. मालक जनावराकडे, त्यांना विचारा, ते जर राहा म्हणले तर राहा, असं सांगितलं. दुपारच्या 2 वाजल्याच्या महाराज दुपारच्या उन्हामध्ये एक दारामध्ये टाकलेली बाल दगडाची शिळा होती, त्या शिळेवर बाबा बसलेले. माईनं मधी बोलवलं तरी सुद्धा मधी आले नाहीत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्या दगडाच्या शिळेवर बसले. कारण घरामध्ये कुणी पुरुष नाही, एकटी महिला आहे आणि अशा घरामध्ये संन्यासासाठी जाणं हे खऱ्या अर्थानं उचित नाही. म्हणून अनोळखी आहेत त्या दगडाच्या शिळेवर उन्हामध्ये बसलेले. संध्याकाळची वेळ झाली आणि ज्यावेळेस वैकुंठवासी पंढरीनाथजी चौरे यांचं आगमन त्या ठिकाणी झालं त्यावेळेस बाबांना पाहिलं, आले आणि आल्यानंतर महाराज मध्ये या विनंती केली. त्यांनी सांगितलं, मला मध्ये येतो पण मला मुक्कामाची सोय जर करीत असला तर येतो. मला या ठिकाणी रामायण लावायचं आहे आणि ते रामायण किती वर्ष चलल हे काही माहीत नाही. एवढ्या वर्षे रामायण जर आमचं टिकवीत असला तर मध्ये येतो. माझ्याजवळ येणाऱ्या माझ्या शिष्य मंडळीची अन्नदानाची जेवणाची सोय करीत असला तर मध्ये येतो. नाही तर मला पुढं चाललेलो आहे. हे ठिकाण पवित्र आहे, इथं पांडुरंगाचं पुरातन मंदिर आहे, म्हणून मला या ठिकाणी तप करण्याची इच्छा आहे. तुम्ही जर मला राहण्यासाठी जागा आश्रय दिला तर मी चांगल्या प्रकारे या ठिकाणी तप करील अशी मागणी केली महाराज. आता खरा जर विचार केला तर अज्ञानी समाज असतो, संत महात्म्याची सेवा कुठल्या प्रकारानं करावं हे काही कळत नाही. पण अज्ञानी माणसं जेवढे असतात तेवढे संत सेवेसाठी, भगवंताच्या सेवेसाठी अंतकरण अगदी शुद्ध असतं. ज्याला हळूहळू ज्ञान प्राप्त होतं, अज्ञानी माणसाची संत सेवा आणि थोडंसं ज्ञान समाजामध्ये फिरलेल्या माणसाची संत सेवा याच्यामध्ये फार बदल असतो. तुम्ही म्हणताला असं कसं? अडाणी माणूस वेगळ्या साधनानं सेवा करेल, ज्ञानी माणूस त्याची सेवा करण्याची साधनं मोठी मोठी असतील, पण अडाणी माणसानं त्यानं केलेला तो अज्ञानी उपचार असेल त्याच्यामध्ये जो भाव असतो तो ज्ञानी माणसाच्या मोठ्या उपचारामध्ये कधी असू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यानं वेडं वागलं चटणी भाकर कशी खाऊ घालू द्या, पण ती अज्ञानी माणसाची असली ना तर तिच्यामध्ये जे प्रेम असतं, पण हळूहळू ज्ञान प्राप्त करून सेवाला लागलेला माणूस त्याची एवढी सेवा, त्याची क्वालिटी चांगली असते आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर, पण त्याच्या पाठीमागलचा भाव जो असतो तो भाव शुद्ध असू शकत नाही. अज्ञानी मनुष्य भगवंताच्या सेवेमध्ये प्रतिष्ठित होत असतात. आणि मग बाबांनी केली मागणी, मला रामायण लावायचंय, असं करायचं. तर हे तर कुळ खऱ्या अर्थानं जर विचार केला तर वंजारी समाजामध्ये महिला अभक्ष्यभक्षण करीत नाहीत, सगळ्या महिलांची कुस पवित्र आहे. तसं पुरुष मंडळींनीही अभक्ष्यभक्षण करू नये, हे आपल्या संप्रदायाचा, शास्त्राचा आणि कुळाचा नियम आहे.
आभक्ष भक्षण कुणीच केलं नाही पाहिजे. पण जे आता मी सांगितलं असतं, पण जे आभक्ष भक्षण करायले ते कुणी ऐकायलाच आलं नाही. त्याच्यामुळं सांगावं तरी कुणाला. जे चांगले सात्विक आहे तेच आलेत. आमचा मंडपावाला सोडता दुसरे सगळे आभक्ष भक्षण करू नये, पुरुषानंही केलं नाही पाहिजे. जुनी चांगली पद्धत होती महाराज. पुरुषाला जरी आभक्ष भक्षण करायचं असलं तरी त्यानं पथ्य सांभाळून केलं पाहिजे. ज्या महिला मंडळी आभक्ष भक्षण करीत नाही, पुरुषानं बळजबरीनं त्याच्याकडून तो मांसाहार कधी शिजवून घेतला नाही पाहिजे, भांडे धुवायला लावले नाही पाहिजे. अशा प्रकारचं आता हे तुम्हाला सांगतो, शास्त्र असं सांगतं, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याला जो पापाशी परावृत करत असतो त्याला 4 पटीनं पाप लागतं एका कर्माचं. किती पटीनं? 1 पटीनं नाही. त्यानं 1 वेळेस खाल्लं तर 4 वेळेस पाप केल्याचं पाप लागतं. 4 पटीनं त्याला पाप लागतं. एखाद्याची जर इच्छा नसेल तर त्याच्याकडून आपला स्पर्श, आपली इच्छा पूर्ण करायची ना तर आपणच सगळी आपली कर्म उरकली पाहिजेत, दुसऱ्याला त्याच्यामध्ये दोष द्यायचा नाही. अशी पद्धत आहे शास्त्राची. कल्पना करा, आता आभक्ष भक्षण करणारे मनुष्य, आता रामायणाचे पत्ते तर फार कठीण होते. त्यातली त्यात चंद्रशेखर बाबांचं रामायण म्हणल्यानंतर फार विचित्र. पूर्ण शिवारामध्ये चप्पल घालायला जमायचं नाही. फार वेगळे वेगळे नियम. पायामध्ये चप्पल घालायची नाही. मला वाटतं एक आठवड्यातल्या एका दिवशी पूर्ण गावाच्या शिवाराला पायात काही न घालता प्रदक्षिणा घालायची. गावात लोटांगण घ्यायचं. हे बरेच नियम असत. नगर प्रदक्षिणा करायची. आणि असले नियम प्रत्येकाला पाळणं काही शक्य होत नाही. पण वैकुंठवासी पंढरीनाथ ज्ञानबा चौरे यांच्यावर एक मोठं वजं टाकलं. आभक्ष भक्षण करणारा माणूस, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही, काही नाही. पण चंद्रशेखर बाबांचं नुसतं स्वरूप पाहिलं महाराज, अंतकरणात इच्छा झाली आणि बाबांना राहण्यासाठी अंतकरणातून इच्छा धारण केली. बाबा तुम्ही इथं राहा, जेवढ्या दिवस माझ्याच्यानं सेवा करणं होईल तेवढ्या दिवस मी सेवा करेन. माझं सगळं गेलं तरी चालेल पण सेवा घडायला पाहिजे. ज्या दिवशी मी हातबल होईल तोपर्यंत तिथपर्यंत मी सेवा करू शकतो अशी विनंती केली. आणि सद्गुरू चंद्रशेखर बाबा त्या ठिकाणी वास्तव्याला राहिले महाराज. मग दुसऱ्या दिवशी काही लोक संगतीत घेऊन त्या दऱ्यामध्ये पर्णकुटी बनवली. जी आपली जशी पर्णकुटी इथं मठावर जुनी होती त्याच्यापेक्षा मोठी पर्णकुटी लाकडाची महाराज बनवली. आणि चंद्रशेखर बाबा जिथं कोणी राहत नाही अशा निर्जन ठिकाणी वास्तव्य चालू केलं. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु चंद्रशेखर बाबा की जय. अशा निर्जन ठिकाणी वास्तव्य चालू केल्यानंतर त्या काळामध्ये प्रसाराची काहीही माध्यम नव्हती. हळूहळू ज्याच्या कानावर जशी बातमी पडल की डोंगरामध्ये कुणीतरी साधू आलाय, भगवे कपडे घातलेले, आणि ते साधू चांगले आहेत, त्यांची भगवंतावर निष्ठा आहे, आलेल्याला चांगला मार्ग दाखवतात, त्यांची सेवा केल्यानंतर इच्छा पूर्ण होती. असे बरेचसे मुद्दे महाराज सगळीकडे प्रसारित झाले. आणि हळूहळू लोक यायला चालू झाले. त्या डोंगरामध्ये भयंकर लोकांची गर्दी व्हायला लागली. मग रामायणाला सुरुवात झाली. 7 वर्ष त्या ठिकाणी महाराज त्या अगदी डोंगर दऱ्यामध्ये रामायण पार पडलं. तो परिसर अगदी पवित्र झाला संत महात्म्याच्या सेवेनं. ज्या वेळेस 7 वर्ष रामायण त्या ठिकाणी घडलं. आता आपलं तर महाराज संस्थान गावाच्या जवळ आहे, चहूबाजूनं गाव आहेत. पण बाबा जिथं राहत होते तिथं 4-5 किलोमीटर कसलंही घर नव्हतं. पण असल्या घर नव्हतं, एक सुद्धा घर नव्हतं. अशा ठिकाणी राहत असून सुद्धा तिथं रामायण लावल्यानंतर तिथं सुद्धा अन्नदानाची कुठल्याही प्रकारची अडचण त्या काळामध्ये पडली नाही महाराज. जशी परिस्थिती असेल तसं लोक काही जे घडल ते देत होते. आणि त्याच्यामधून हे रामायण 6 वर्ष टिकून राहिलं. ती रामायणाची परंपरा पुढे नागझरीतही 7 वर्ष रामायण झालं. असं 12-13 वर्षाचं रामायण त्या ठिकाणी झालं. परिसरामध्ये बऱ्याचशा गावाली रामायणाची परंपरा चालू केली. आणि परंपरा चालू केल्यानंतर पुढं
पुढचा प्रसंग काय घडला ते आता आपण उद्याच्या कथेमध्ये आपण ऐकणार आहे. आजची कथा याच ठिकाणी स्टॉप होत आहे. सद्गुरू चंद्रशेखर बाबांनी नागझरीतही बऱ्याचशा अडचणी त्यांना निर्माण झाल्या, लोकांनी बरेचशी संकट आणली. मग तिथून पुढं काय प्रसंग घडला आणि सद्गुरू चंद्रशेखर बाबांनी जिवंत समाधी कशी घेतली, कुठं घेतली, ही कथा आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. कारण हरिपाठाची वेळ आहे, आपली कार्यक्रम वेळेत झाली पाहिजेत. उद्याच्या दिवसामध्ये राहिलेली कथा होईल. 2च दिवस कथा आहे. उद्या सुद्धा सगळ्यांनी अगदी 3 वाजता हजर राहायचं ही सर्वांना विनंती आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. चला रवे प्रेम कृपा जया मृत्यू लोकासे चंद्रशेखर नाव ठेवले साधने हरणे लाविले भोजन सन्मार्ग. जय देव जय देव जय आरती वाळू भावाती वाळू श्री गुरुनाथा. तप करुणी श्री दत्तापासी प्रसन्न केले औदुंबरासी. रामायण सागे मुरगरासी जागेले माया गेले वनासी. जय देव जय देव जय योगीनाथा. आरती वाळू भावाती वाळू श्री गुरुनाथा. रामायण ग्रंथ घेऊन हाताला सहज बोलूनी उतरी जगाला. असे हे संत आले उदयाला संजीवन समाधी असे ठायाला. जय देव जय देव जय योगीनाथा. आरती वाळू भावाती वाळू श्री गुरुनाथा. जय देव जय देव उपकारी देह जविला संन्यासी हाध्वज जगे मिळविला. जीवांचा उद्धार केला चंद्रशेखर बाबा गेले लयाला. देव देव योगीनाथा. आरती वाळू भावाती वाळू श्री गुरुनाथा. देव देव अलिंब प्राण मलिन चरण जय माले नत भोजन भाव्यवारिन मनामा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव वक्तिश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रवण त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियं करोमि यज्ञं सकलकर्म अच्युतं केशवं रामनारायणं सदा श्रीधरमाधवं गोपिकावल्लभं हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.